Hello students, myself Pooja Deshmane from Gandhinath Tarangji College of Pharmacy, and continuing to our last lecture, which is nothing but the drugs acting on the respiratory system. Okay, so तो chapter जो आहे तो आपण start केला होता. In that we have seen the respiratory stimulants and the which is nothing but the analeptics and the cough or the drugs acting on the cough. Okay, today we are continuing with the bronchial asthma. Okay, so in this point we are going to see what is the bronchial asthma, what are the reasons, what are the types for the bronchial asthma, and we are going to see the classification as well as detail drug. So first, what is the bronchial asthma? It is nothing but the hyper-responsiveness of the tracheobronchial smooth muscles to the various stimuli. Okay, वेगवेगळ्या stimuli hyper-responsiveness of the bronchi or the tracheobronchial smooth muscle is called as a bronchial asthma. नेक्स्ट इज इट इज कॅरेक्टराइज बाय द एअरवे ऑब्स्ट्रक्शन. म्हणजे याच्यामध्ये काय काय ऑब्झर्व होतं तर एअरवे ऑब्स्ट्रक्शन, इट इन्क्रीजेस इन दिस, देर इज इंक्रीज इन दी सिक्रीशन, म्युकोजल एडेमा, नॅरोइंग ऑफ द ब्रोंकाय which leads to the paroxysmal. S is there, so the spelling is paroxysmal. Okay, so which is nothing but the sudden, okay, paroxysmal dyspnea, which is nothing but the sudden dyspnea म्हणजे ब्रीदिंगला त्रास होणे. ओके, dyspnea and the wheeze म्हणजे घरघरणे ज्याला म्हणतो. ओके, सो ब्रॉन्कियल अस्थमा इट इज अ हायपर रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ द ट्रकिओब्रॉन्कियल स्मूथ मसल्स. ओके, ट्रकिओब्रॉन्कियल स्मूथ मसल्सचा हा हायपर रिस्पॉन्सिव्हनेस असतो, म्हणजे एक्सेस रिस्पॉन्स असतो ड्यू टू द व्हेरियस स्टिम्युलाय अँड इट इज कॅरेक्टराइज्ड बाय म्हणजे हे कशामुळे होतं तर एअरवे ऑब्स्ट्रक्शन होतं, सिक्रिशन्स इन्क्रीज होऊ शकतात, म्युकोजल एडेमा असू शकतो, ब्रॉन्कायचं नॅरोईंग होऊ शकतं, ज्याच्यामुळे काय होतं म्हणजे अल्टिमेटली हे त्याचे सिम्पटम्स आहेत. ओके, नॅरोईंग ऑफ द ब्रॉन्कियल अस्थमा वगैरे किंवा एअरवे ऑब्स्ट्रक्शन. तर त्याच्यामुळे काय होतं पॅरोक्सिझायमल डिस्नोया किंवा वीज, ज्याला आपण सडन ब्रीदिंगला त्रास होणे आणि छाती घरघरणे ज्याला म्हणतो, हे तिथे ऑब्झर्व होतं. ओके, सो व्हॉट आर द कॉजेस ऑर द ट्रिगरिंग फॅक्टर फॉर द ब्रॉन्कियल अस्थमा? दीज आर नथिंग बट द बॅक्टेरियल इन्फेक्शन, irritant or the pollutant like the dust, smoke, food or the allergy, change in the atmosphere like the cold air or the moist air, and the mental stress. So these are the some triggering factors which are responsible for the bronchial asthma. So what are the symptoms? म्हणजे जनरली काय काय याच्यामध्ये ऑब्झर्व होतं. सो परसिस्टंट प्रोडक्टिव्ह कफ होतो. परसिस्टंट म्हणजे कंटिन्युअसली. डिफिकल्टी इन ब्रीदिंग विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिस्नोया अँड द ड्राउझिनेस म्हणजे झोपाळ्यासारखं होतं ज्याला आपण म्हणतो. दीज आर द सिम्पटम्स. ओके, ट्रिगरिंग फॅक्टर्स काय बॅक्टेरियल इन्फेक्शन, इरिटंट, पोल्युटंट्स, चेंज इन ॲटमॉस्फिअर, कोल्ड एअर असेल किंवा मॉइस्ट एअर, आणि मेंटल स्ट्रेस. ओके, सो दीज आर द ट्रिगरिंग फॅक्टर अँड दी सिम्पटम्स. ओके, सो बेसिकली इथे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकत असाल ब्रॉन्काय इंटू दी नॉर्मल पर्सन अँड दी अस्थमॅटिक पर्सन. सो इथे बघू शकत असाल इट इज नॉर्मल एअरवे, म्हणजे नॉर्मल हा एअरवे आहे, इथून ऑक्सिजन घेतला किंवा सोडला जातो कार्बन डायऑक्साईड, आणि इट इज फॉर दी ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे. ओके, इथे तुम्ही बघू शकत असाल ज्याच्यामध्ये काय झालेलं असतं जे स्मूथ मसल्स आहेत हे स्मूथ मसल्स याचं कॉन्ट्रॅक्शन झालेलं असतं, त्याच्यामुळे हा ल्युमेनचा हा जो डायमीटर आहे हा डायमीटर डिक्रीज होतो, आणि त्याच्यामुळे काय होतं ॲज वेल एज काय झालेलं असतं इन्फ्लामेशन अँड स्वेलिंग. हे जे इन्फ्लामेशन आणि स्वेलिंग दिसतं हे येलो कलरचं हे झालेलं असतं, आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली काय होतं ल्युमेनचा डायमीटर रिड्यूस होतो, आणि ल्युमेनचा डायमीटर रिड्यूस होतो त्याच्यामुळे एक्सेस सिक्रिशन्स होतं तिथं म्युकसचं, आणि अल्टिमेटली देर इज अ डिस्नोया, दॅट इज द डिफिकल्टी इन द ब्रीदिंग. ओके, सो हा डायग्राम जो आहे तो तुम्ही ड्रॉ करण्याची काही गरज नाही, हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. ओके, व्यवस्थित समजावं म्हणून सांगितलेलं आहे. Then next is the types of the asthma. There are two basic type which is nothing but the extrinsic आणि intrinsic. Okay, so extrinsic म्हणजे काय आणि intrinsic म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये आता इथे बघूया. ओके, सो एक्स्ट्रिन्सिक अस्थमा इट इज नथिंग बट इट स्टार्ट्स इन द अर्ली एज, म्हणजे खूप छोट्या वयामध्ये हा स्टार्ट होतो, लवकर स्टार्ट होतो,
It is observed when it is associated with the family history or of the allergies. फॅमिली हिस्ट्री जर असेल ॲलर्जीजच्या म्हणजे एक पर्टिक्युलर ॲलर्जनमुळे पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये काय होतं, सगळ्यांनाच तो बेसिक इश्यू असतो आणि त्याच्यामुळे त्यांना अस्थमॅटिक अटॅक येऊ शकतो. सो इट इज बिकॉज ऑफ दी, सो लक्षात काय ठेवायचं, इन एक्स्ट्रन्सिक अस्थमा देर इज अ हिस्ट्री ऑफ दी ॲलर्जीज इन टू दी फॅमिली. ओके, सो हेरिडेटरी आहे ज्याला आपण म्हणू शकतो. ओके, सो त्याशिवाय हा कशामुळे होतो, ड्यू टू द इलनेस ऑफ दी हे फीवर और इन्क्रीज्ड सीरम IgE लेवल. ओके, सीरममधल्या इम्युनोग्लोबिलिन ई ज्या अँटीबॉडी आहेत त्याचं इन्क्रीज झाल्यामुळे सुद्धा, म्हणजे ब्लडमध्ये IgEची लेवल इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फ्लामेशन, ज्याच्यामुळे काय होतं, इन्फ्लामेशन होण्याचे चान्सेस असतात, म्हणजे स्वेलिंग ज्याला म्हणतो आपण, आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतो, ब्रॉन्कियल अस्थमा होऊ शकतो. ओके, सो दिस इज अबाउट दी एक्स्ट्रन्सिक. ओके, नाऊ वी सी द इंट्रन्सिक. इथं अस्थमा आहे. ओके, ॲक्टिव्हिटी लिहिताल चुकून, इंट्रन्सिक अस्थमा. ओके, सो इट स्टार्ट इन द मिडल एज. पेशंट हॅव द नो हिस्ट्री ऑफ द ॲलर्जीज, म्हणजे कोणतीही फॅमिली हिस्ट्री नाही आहे ॲलर्जन्ससाठी. क्लिनिकली इट इज कन्सिडर्ड ॲज अ क्रोनिक फॉर्म, म्हणजे क्रोनिक होतो हा, म्हणजे हळूहळू डेव्हलप होतो, अचानक होत नाही. ओके, म्हणजे हळूहळू एखाद्या ॲलर्जीला सारखं कंटिन्युअसली फेस केल्यामुळे, कंटिन्यू त्याचं सेडिमेंटेशन ज्याला म्हणतो आपण झाल्यामुळे काय होतं, देर इज अ चान्सेस ऑफ दी इंट्रन्सिक अस्थमा. ओके, सो इंट्रन्सिक अस्थमा प्रोग्रेसिवली लीड टू द स्टेटस अस्थमॅटिकस, म्हणजे जर इंट्रन्सिक अस्थमा कंटिन्युअसली किंवा हळू होत राहिला तर इट इज कन्वर्ट इन टू द स्टेटस अस्थमॅटिकस. ओके, सो आपण त्या डिटेलमध्ये त्याचे टाईप्स बघत जाऊयात. ओके, सो ब्रॉन्कियल अस्थमा ऑकर इन द फॉलोविंग क्लिनिकल फॉर्म. कोणकोणत्या फॉर्ममध्ये ब्रॉन्कियल अस्थमा ऑब्झर्व होतो. सो फर्स्ट वन इज द एपिसोडिक फॉर्म. सो द पेशंट, त्याच्या नावातच तुम्ही लिहिलं आहे बघा, एपिसोडिक म्हणजे पर्टिक्युलर एपिसोड्समध्ये तो ऑब्झर्व होतो. सो द पेशंट गेट अस्थमॅटिक अटॅक, हिअर इज नॉट अटॅच, हिअर इज द attack less than once daily, which can be rapidly and completely relieved by the bronchodilators. Okay, so episodic form जो आहे अस्थमाचा, it is nothing but it is less than once in a daily, म्हणजे दिवसातून एकापेक्षा कमी अटॅक येतात, म्हणजे येतही नाहीत. ओके, काही दिवसांच्या अंतराने, ज्याला एपिसोड्स काहीतरी गॅप सोडून ज्याला आपण म्हणू शकतो. ओके, सो अशा प्रकारे तिथे जे अटॅक ऑब्झर्व होतात अँड इट कॅन बी ट्रीटेड और रिलीव्ड बाय द ब्रॉन्कोडायलेटर्स. बेसिक ब्रॉन्कोडायलेटर्स यूज करून हे ट्रीट केले जाऊ शकतात. नेक्स्ट इज द सीझनल अस्थमा. सो त्याच्या नावातच आहे, इट इज इफ देअर इज अ चेंज इन सीझन लाईक द एक्सेसिव्ह कोल्ड आणि मॉइस्ट एअर, त्याच्यामुळे होणारा जो अस्थमा आहे दॅट इज कोल्ड ॲज अ सीझनल अस्थमा. ओके, नेक्स्ट इज द क्रॉनिक अस्थमा. ओके, सो इट इज पर्सिस्टंट अटॅक अँड वीज ऑकर मोर दॅन वन्स इन अ डेली. क्रॉनिक म्हणजे जो हळूहळू फॉर्म झालेला आहे, ज्याला आपण इंट्रन्सिक असं म्हणतो. ओके, सो पर्सिस्टंट अटॅक म्हणजे कंटिन्युअस त्यांना अटॅक येत राहतात, छाती घरघरणे ज्याला म्हणतो ते होतं, आणि एकदा तरी दिवसातून हा अटॅक येतो. म्हणजे सो क्रोनिक अस्थमा प्रोग्रेस टू द क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज विच इज नथिंग बट द COPD. ओके, जे विच इज कॅरेक्टराइज बाय द एम्फायझेमा विच इज नथिंग बट द शॉर्टनिंग ऑफ द ब्रीदिंग अँड द ब्रॉन्कियल फायब्रोसिस. ओके, सो क्रोनिक अस्थमा असाच राहिला तर काही काळानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, COPD विच इज नथिंग बट द क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, जो कशाने कॅरेक्टराइज म्हणजे कसा ओळखला जातो. सो एम्फायझेमा म्हणजे शॉर्टनिंग ऑफ ब्रीदिंग होतं आणि ब्रॉन्कियल फायब्रोसिस त्याच्यामध्ये ऑब्झर्व होतं. ओके, नेक्स्ट इज द स्टेटस अस्थमॅटिकस और द रिफ्रॅक्टरी अस्थमा और द अक्यूट सिव्हिअर अस्थमा, जो आपण बघितलेला होता. म्हणजे इंट्रन्सिक अस्थमा अल्टिमेटली चेंजेस टू द स्टेटस अस्थमॅटिकस, म्हणजे जो प्रोलॉंग टाईमसाठी जर तो राहिला देन इट विल कन्वर्ट टू द स्टेटस अस्थमॅटिकस. मग व्हॉट इज द स्टेटस अस्थमॅटिकस? सो the asthmatic attacks severe, persistent and associated with the respiratory failure or the insufficiency. सो हा जो अटॅक आहे हा सिव्हिअर असतो, पर्सिस्टंट म्हणजे कंटिन्युअस भरपूर वेळासाठी राहतो आणि असोसिएटेड विथ द रेस्पिरेटरी फेल्युअर. सो रेस्पिरेटरी फेल्युअर होण्याचे सुद्धा तिथे चान्सेस असतात. सो दिस इज कॉल्ड ॲज अ स्टेटस अस्थमॅटिकस. ओके, नेक्स्ट इज द
एक्सरसाइज इंड्युस्ड त्याच्या नावातच आहे, ड्यू टू द प्रेसिपिटेशन, इट इज प्रेसिपिटेटेड बाय द एक्सरसाइज फॉलोविंग बाय द इनहेलेशन ऑफ द कोल्ड एअर. म्हणजे एक्सरसाइज केल्यानंतर किंवा केल्यामुळे किंवा कोल्ड एअरचं इनहेलेशन एक्सेसिव्ह क्वांटिटीमध्ये झाल्यामुळे काय होतं, हा अस्थमा प्रोड्यूस होण्याचे चान्सेस असतात. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ द अस्थमा. नाउ नेक्स्ट इज द here we are going to see what are the reasons. ओके, केमिकली कोणते रिझन्स आहेत ज्याच्यामुळे अस्थमा प्रोड्यूस होतो. सो इट इज नॉट फॉर युअर सिलेबस, पण हे जर आपण पाहिलं तरच तुम्हाला पुढचं थोडंसं व्यवस्थित समजू शकेल. सो हे पॉईंट तुम्ही लिहिले तरी चालेल, नाही लिहिले तरी चालेल. जर लिहिले तर इथे हा जो मी नोट घातलेला आहे फॉर बेटर अंडरस्टँडिंग ओनली, ज्याच्यावरती कोणताही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार नाही. बेसिकली अस्थमा होतो कशामुळे, कोणकोणते फॅक्टर्स तिथे रिस्पॉन्सिबल आहेत, हे आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहे. तुम्ही लिहिलं तर तिथे मेन्शन करा, नॉट फॉर युअर सिलेबस. ओके, सिलेबसमध्ये नाही आहे हे, बट हे जर आपण बघितलं तर आपल्याला खूप इझी जाईल पुढचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन वगैरे बघायला. सो द फर्स्ट थिंग इज मास सेल विच आर प्रेझेंट इन द लंग्स आणि इन्फ्लॅमेटरी सेल्स. ओके, दीज आर टुगेदर, म्हणजे हे दोन्ही मास सेल असेल किंवा इन्फ्लॅमेटरी सेल्स आहेत, हे दोन्ही मिळून काय होतं, these causes the initial reaction, produces the different mediators by the following process. ओके, सो हे जे आहेत मास सेल आणि इन्फ्लॅमेटरी सेल, हे दोघं काय करतात, रिॲक्ट होतात आणि त्याच्यामुळे इनिशियल रिॲक्शन होते आणि त्या रिॲक्शनमुळे काय होतात, डिफरंट मेडिएटर्स रिलीज होतात आणि त्या मेडिएटर्स जे डिफरंट रिलीज झालेले आहेत त्या मेडिएटर्समुळे काय होतं, जे ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्शन तुम्हाला तिथे दिसतं. तर बेसिकली आपला अप्रोच काय असला पाहिजे ट्रीटमेंटचा, हे मेडिएटर्स आपण काय करू शकतो, तिथे ब्लॉक करू शकतो. सो जर आपण मेडिएटरच ब्लॉक केले इन सच केसेस, तिथे जो अस्थमा अटॅक येणार आहे तो आपण तिथेच काय करू शकतो, थांबवू शकतो. ओके, तर कोणकोणते मेडिएटर्स रिलीज होतात ते आपण बघूयात. ओके, सो रिलीज ऑफ दी मेडिएटर्स स्टोर्ड इन अ ग्रॅन्युअल्स विच आर नथिंग बट दी हिस्टामाइन और द प्रोटीएज एन्झाईम एक्सेट्रा. ओके, ग्रॅन्युल्समध्ये जे प्रिझर्व असतात, जे कोणत्या तरी स्टिम्युलायमुळं किंवा कोणत्या तरी ट्रिगरिंगमुळं ते ग्रॅन्युल्समधून रिलीज होत असतात, असे मेडिएटर्स विच आर नथिंग बट दी हिस्टामाइन और द प्रोटीएज एन्झाईम लाईक दी मेडिएटर्स, दीज रिलीजेस अँड देर इज अ, मग हे जे रिलीज होतात आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली काय होतं, देर इज अ कन्स्ट्रिक्शन ऑफ दी ब्रॉन्काय. देन रिलीज ऑफ द फॉस्फोलिपिडेज फ्रॉम दी सेल मेम्ब्रेन. ओके, सेल मेम्ब्रेनमधून फॉस्फोलिपिडेज रिलीज होतं विच इज फॉलोड बाय द मेडिएटर सिंथेसिस. मग हे जे सेल मेम्ब्रेनमधून फॉस्फोलिपिडेज रिलीज होतं हे कशाला रिस्पॉन्सिबल आहे, फॉर्मेशन ऑफ दी मेडिएटर सिंथेसिस. म्हणजे हे जे रिलीज होणारे डिफरंट मेडिएटर्स आहेत ते तयार करण्यासाठी लागणारे जे फॉस्फोलिपिडेज आहे ते रिलीज होतं, मग मेडिएटर तयार होतात आणि मग ते रिलीज होतात. Next is the activation of the gene followed by the protein synthesis. These mediator together constrict the bronchial smooth muscles, causes the mucosal edema and produces the viscid secretion. So these are the three basic reason which are responsible for the constriction of the bronchi smooth muscle. So first काय होतं, मास सेल आणि जे इन्फ्लॅमेटरी सेल्स आहेत हे टुगेदर रिॲक्ट होतात. मास सेल कुठे असतात, लंग्समध्ये असतात आणि इन्फ्लॅमेटरी सेल्स असतात ते काय होतात, एकमेकांशी रिॲक्ट होतात आणि तिथे काय होतं, इनिशियल रिॲक्शन चालू होते आणि इनिशियल रिॲक्शन झाल्यानंतर काय होतं, मेडिएटर्स रिलीज होतात. मग कोणकोणते मेडिएटर रिलीज होतात, तर हिस्टामाइन आणि प्रोटीएज सारखे मेडिएटर रिलीज फ्रॉम दी ग्रॅन्युल्स रिलीज होतात. त्याच्यानंतर फॉस्फोलिपिडेज सुद्धा रिलीज होतं, ज्याच्यामुळे काय होतं, जे मेडिएटर रिलीज होणार असतात हिस्टामाइनसारखे त्याच्या सिंथेसिसमध्ये ते युजफुल असतात. आणि प्रोटीन सिंथेसिस, जीन ॲक्टिवेशन म्हणजे जीनचं ॲक्टिवेशन होतं विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटीन सिंथेसिस. हे 3 गोष्टी तिथे होतात आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली काय होतं, हे टोटली एकत्र काम करून ब्रॉन्कियल स्मूथ मसलचं कन्स्ट्रिक्शन असू दे किंवा म्युकोजल एडेमा असू दे किंवा व्हिसिड सिक्रेशन असू दे, हे तिथे व्हायला चालू होतं. ओके, नेक्स्ट इज द क्लासिफिकेशन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे क्लासिफिकेशन, यू शुड कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. सो व्हेरी सिम्पल क्लासिफिकेशन इज देअर. सो फर्स्ट क्लास इज द ब्रॉन्कोडायलेटर. ओके, सेकंड क्लास कोणता आहे, ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट, मास सेल स्टॅबिलायझर.
fourth one is the corticosteroids, and last one is the anti-IgE अँटीबॉडी. व्हेरी सिम्पल. तुम्ही जर टेक्निकली स्टडी केला तर कोणतंच कन्फ्युजन होण्याचे चान्सेस इथे नाही आहेत. ओके, सो क्लासिफिकेशन आपण बघूयात. सो फर्स्ट इज द ब्रॉन्कोडायलेटर. कन्स्ट्रिक्शन होत आहे आपल्याला माहिती, म्हणून ऑब्वियसली आपण तिथे काय करणार, ब्रॉन्कोडायलेटर्स देणार. तर ब्रॉन्कोडायलेटर पण अगेन देर आर डिफरंट क्लासेस. सो देर आर टोटल 3 क्लासेस. ओके, yes, 3 classes are there. First one is the beta-2 sympathomimetic, मिथाइलझॅन्थिन्स आणि अँटीकोलिनर्जिक. म्हणजे हे तिन्ही काय काम करतात, सेम काम करतात, ब्रॉन्कोडायलेशनचं काम करतात. तर बीटा-2 सिम्पॅथोमायमेटिक जे आपण ॲड्रेनर्जिक सिस्टीम, ज्याला सिम्पॅथेटिक सिस्टीम ज्याला म्हणतो, तिथे आपण डिटेलमध्ये हे शिकलेलो आहे. ओके, सो द एक्झाम्पल्स आर द सॅल्ब्युटामॉल, टर्बिटॅलिन आर द सॅल्मेटेरॉल. Then methylxanthines, these are theophylline, aminophylline, etophylline and the doxophylline. And last one is the anticholinergic, म्हणजे कोलिनर्जिक ॲक्शनला ब्लॉक करणारे. these are the titropamide bromide. okay, so these are the examples of the bronchodilators. Second class is the leukotriene antagonist. okay, leukotriene antagonist. so the example which is very common, montelukast. स्पेलिंग इथे चुकलेले आहे, मोंटेलू KAST. okay, so the example is the montelukast and the tirlukast. so montelukast, it is very commonly used. आजकाल तर खूपच त्याचं यूज केलं जातं. ओके, अँड नेक्स्ट वन इज द मास सेल स्टॅबिलायझर. म्हणजे मास सेलला स्टॅबिलाइज करतात, ॲक्टिवेट होऊ देत नाहीत. तर आपण बघितलं मास सेल कसे इन्क्लूड आहेत याच्यामध्ये टू कॉज दी ब्रॉन्कियल कन्स्ट्रिक्शन. ओके, सो द एक्झाम्पल इज द सोडियम क्रोमोगॅलेट अँड दी केटोटिफेन. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स. अँड नेक्स्ट वन इज द कॉर्टिकोस्टेरॉइड्स. okay, so which are nothing but the steroidal drug which can be used systematically and by inhalation. okay, bronchial smooth muscle constriction होते म्हणून inhalational drugs इथे यूज केले जातात as well as systemic. so हे systemic मध्ये हायड्रोकॉर्टिझोन or the प्रेडनिसोलोन कॅन बी यूज, आणि इन्हेलेशनमध्ये म्हणजे जे पंप येतात बघा त्याच्यामध्ये यूज केले जाणार आहे. सो दीज आर द बेक्लोमिथॅझोन, डायप्रोपिओनेट और द ब्युडेसोनाइड. ओके, सो ते जे येतात ते फक्त कॉर्टिकोस्टेरॉइड्स असतात असं नाही, त्याच्यामध्ये टर्बिटॅलिन वगैरे सुद्धा प्रेझेंट असतं. बट इन्हेलेशनल म्हणून मी तुम्हाला इथे लक्षात यावं की पंप फॉर्ममध्ये जे असतात, तर ते लक्षात राहील तुमच्या क्लास इथे त्या निमित्ताने. ओके, अँड लास्ट वन इज द anti-IgE अँटीबॉडी. ओके, सो IgE अँटीबॉडी तयार झाल्यामुळे काय होतं, दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फ्लामेशन. ओके, इन्फ्लामेशन म्हणजे स्वेलिंग होण्याचे चान्सेस तिथे असतात किंवा स्वेलिंग होतं IgE अँटीबॉडीमुळं जे सिरममध्ये असतात, आणि मग ते जर रिड्यूस केले तर ऑब्व्हियसली काय होईल, तिथे स्वेलिंग होणार नाही आणि तिथे ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन तुम्हाला ऑब्झर्व होणार नाही. ओके, सो द एक्झाम्पल इज द ओमलिझुमॅब. okay, so it is the important classification. again I am telling, please go for it properly. okay, next is the mechanism of action. okay, आता वन बाय वन आपण याचे mechanism of action बघणार आहे. so first is the bronchodilator. in this beta-2 sympathomimetic which is also called as a adrenergic drug. कन्फ्यूज व्हायचं नाही थोडंसं, एकदा परत तुम्ही ते जे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम जे झालेलं आहे त्याच्या थ्रू जाऊ शकता. तर जर ॲड्रेनर्जिक ड्रग्स दिले म्हणजे ते काय करतील, ॲज अ अगोनिस्ट काम करतील. बीटा-2 सिम्पॅथोमायमेटिक ड्रग दिले तर ॲड्रेनर्जिक सिस्टीम काय करते, रिलॅक्सेशन ऑफ द ब्रॉन्कियल स्मूथ मसल. म्हणून जर असे ड्रग दिले बीटा-2 सिम्पॅथोमायमेटिक का म्हणायचं, बिकॉज बीटा-2 रिसेप्टर हे कशावरती असतात, रेस्पिरेटरी स्मूथ मसल्सवरती प्रेझेंट असतात. सो अल्टिमेटली जर रेस्पिरेटरी स्मूथ मसल्सवरती डायलेट करणारे ड्रग दिले तर तिथे काय होईल, ब्रॉन्कोडायलेशन होईल आणि आपलं काम सोपं होऊन जाईल. ओके, सो दिस कॉजेस द ब्रॉन्कोडायलेशन थ्रू द बीटा-2 रिसेप्टर. ओके, हे आपण ॲड्रेनर्जिक सिस्टीम जेव्हा शिकलो ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे, म्हणून मी त्यावेळी सांगितलं होतं की हा बेसिक आहे तो. ते जर तुम्हाला लक्षात आलं तर पुढचे अल्टिमेटली पुढे कोणता ड्रग कसा ॲक्ट होतो हे खूप पटकन लक्षात राहील तुमच्या. नेक्स्ट इज द मिथाइलझॅन्थिन. म्हणजे आपण ब्रॉन्कोडायलेटर बघतो त्याच्यामध्ये बीटा-2 सिम्पॅथोमायमेटिक कसे ॲक्ट होतात, तर बीटा-2 रिसेप्टरला ते अगोनिस्ट, दीज आर ॲक्ट ॲज अ और दीज आर मिमिक
ब्रेक द ॲक्शन ऑफ द बीटा टू रिसेप्टर और स्टिम्युलेट द बीटा टू रिसेप्टर. त्याच्यामुळे काय होतं तिथे ब्रॉन्को डायलेशन तुम्हाला तिथे ऑब्झर्व होतं. नेक्स्ट इज द मिथाइल झॅन्थिनेज. दिस इन्क्रीजेस द सायक्लिक EMP फॉर्मेशन. ओके, सायक्लिक EMP फॉर्मेशन तिथे इन्क्रीज करतं into the bronchial smooth muscle and this causes the dilation of the or the relaxation of the ब्रॉन्कियल मसल्स. ओके, सो सायक्लिक EMPच्या फॉर्मेशनमुळे काय होतं ते रिलीज होतं, त्याच्यामुळे ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स तिथे काय होतं डायलेट होतं आणि अल्टिमेटली रिलॅक्सेशन होतं. ओके, नेक्स्ट इज द अँटीकोलिनर्जिक. ओके, सो अँटीकोलिनर्जिक ऑर विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ अँटीमस्कॅर्निक जे आपण शिकलो आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये. ओके, सो ब्लॉकिंग ऑफ द M3 रिसेप्टर. ब्रॉन्कियल स्मूथ मसल्सवरती बीटा 2 आणि M3 रिसेप्टर प्रेझेंट असतात. मग जर हे M3 रिसेप्टर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द कन्स्ट्रिक्शन ऑफ द ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स याला जर आपण ब्लॉक केलं म्हणजेच अँटीकोलिनर्जिक दिले किंवा अँटीमस्कॅर्निक दिले देन देअर इज अ bronchial smooth muscle result in a dilation of the smooth muscles. Okay, dilation of the smooth muscles. Okay, so हे जे रिसेप्टर ब्लॉक केले आपण तर काय होतं जे ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स आहेत त्याचं डायलेशन होतं आणि अल्टिमेटली जे आपल्याला ब्रॉन्को डायलेटर इफेक्ट इथे हवा आहे तो आपल्याला तिथे इझिली दिसतो. ओके, सो दिस इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ द ब्रॉन्को डायलेटर. नेक्स्ट इज द ल्युकोट्राईन antagonist. Okay, so these inhibit the action of the leukotriene and prevent the inflammation of the bronchial tree. Okay, leukotriene जे आहे हे लक्षात एवढंच ठेवा इथे की इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फ्लामेशन. ओके, इन्फ्लामेशनसाठी जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जे मेडिएटर्स रिलीज होत असतात त्याच्यामध्ये ल्युकोट्राईन हा एक मेडिएटर आहे. तर त्याला जर आपण ब्लॉक केलं तर त्याच्यामुळे काय होणार इन्फ्लामेशन होणार नाही. जे काही ब्रॉन्कियल ट्री आहे त्याला इन्फ्लामेशन होणार नाही आणि अल्टिमेटली काय होईल तिथे आपल्याला अँटी अस्थमॅटिक इफेक्ट तिथे ऑब्झर्व होईल. ओके, सो दीज आर यूज इन अ प्रोफायलॅक्सिस ऑफ अ सीझनल अस्थमा. सीझनल अस्थमा जो आहे जो सीझन चेंज झाल्यामुळे होतो अशा सीझनल अस्थमामध्ये हे ॲज अ ट्रीटमेंट म्हणून यूज केले जातात. नेक्स्ट इज द मास्ट सेल स्टॅबिलायझर. तर आपण बघितलं मास्ट सेल आणि इन्फ्लामेटरी सेल्स हे दोन्ही एकत्र येऊन काय करतात इन्फ्लामेशन करतात किंवा कन्स्ट्रिक्शन करतात. तर आपण इथे ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फ्लामेशन याला तर आपण प्रिव्हेंट केलं. ॲज वेल ॲज वी कॅन यूज द मास्ट सेल स्टॅबिलायझर विच प्रिव्हेंट द डिग्रॅन्युलेशन ऑफ द मास्ट सेल अँड इनहिबिट द रिलीज ऑफ द हिस्टामाइन. ओके, सो ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात मास्ट सेलमध्ये हिस्टामाइनसारखे. ओके, असे सो इट कंटेन दी हिस्टामाइन. ओके, सो जर हे ह्याचेच जर आपण ग्रॅन्युलेशन होऊ नाही दिलं तर काय होईल हे हिस्टामाइन रिलीज होणार नाही आणि त्याच्यामुळे जे काही ब्रॉन्कियल कन्स्ट्रिक्शन तिथे दिसतं ते आपल्याला तिथे ऑब्झर्व होणार नाही. अल्टिमेटली इट इज ॲक्ट ॲज अ अँटी अस्थमॅटिक. सो दीज आर यूज इन अ प्रोफायलॅक्सिस ऑफ दी अस्थमा. ओके, सो अस्थमाच्या ट्रीटमेंटमध्ये हे यूज केलं जातं. ओके, next is the corticosteroid which are nothing but the steroidal drug. so these are not actually bronchodilator. ते bronchodilation काम अजिबात करत नाहीत. दे जस्ट रिड्युसेस द ब्रॉन्कियल हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे ब्रॉन्कायल मसल्सची जी हायपर ॲक्टिव्हिटी आहे किंवा ॲडेमा आहे किंवा हे काय करतात लिटरली जे इन्फ्लामेशन झालेलं आहे त्याला ते काय करतात सप्रेस करतात. बिकॉज दीज आर द स्टेरॉइडल ड्रग्स. स्टेरॉइडल आहे ते पर्टिक्युलर एकच ॲक्शन म्हणजे ब्रॉन्कोडायलेशन करतात वगैरे असं तिथं काही नाही. ते फक्त काय करतात ब्रॉन्काइट मसल्सची जी हायपर ॲक्टिव्हिटी आहे ती रिड्यूस करतात ॲज वेल ॲज एडेमा असेल किंवा जे इन्फ्लामेशन आहे त्याला ते सप्रेस करतात. ओके, नेक्स्ट अँड द लास्ट वन इज द IgE अँटीबॉडी. जसं मी सांगितलं IgE दीज आर द इम्युनोग्लोब्युलिन E विच इज प्रेझेंट इन टू द सीरम ऑफ दी ब्लडच्या सीरममध्ये हे प्रेझेंट असतं अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर दी इन्फ्लामेशन होत असतं याच्यामुळे. तर हे इन्फ्लामेशन थांबवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ज्या अँटीबॉडी आहेत त्याला आपण ब्लॉक करायला पाहिजे म्हणून Ig अँटीबॉडी आपण इथं देतो. ओके, सो ओमलिझुमॅब इज ओनली वन एक्झाम्पल अंडर दिस. सो ओमलिझुमॅब ऑन IV or SC ॲडमिनिस्ट्रेशन
म्हणजे ऑब्व्हियसली IV किंवा SC ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे सबक्युटॅनस किंवा इंट्राव्हेनस रूटने हे दिलं जातं ॲज इट इज प्रेझेंट इन टू दी सिरम. ओके, सिरममध्ये हे ह्यालाच ब्लॉक करायचं आहे, तर ते सिरममध्ये आहेत IG अँटीबॉडी, त्याला ब्लॉक करायचं तर आपल्याला इंट्राव्हेनस किंवा सबक्युटॅनस रूटने हा जर ड्रग दिला तर इट विल फास्टली और क्विकली न्यूट्रलाइजेस द फ्री सर्क्युलेटिंग IG अँटीबॉडी विदाउट ॲक्टिवेशन ऑफ दी मास्ट सेल. म्हणजे मास्ट सेलला ॲक्टिवेट न करता हे ड्रग काय करतात, म्हणजे मास्ट सेलला ॲक्टिवेट केलं तर अगेन देर इज अ चान्सेस ऑफ दी परत रिलीज ऑफ दी ल्युकोट्राईन्स. ओके, सॉरी हिस्टामाइन्स. ओके, हिस्टामाइन तिथे रिलीज होतील, परत अल्टिमेटली ते काय करतील, ब्रॉन्कियल कन्स्ट्रक्शन करतील. म्हणून हे जे ड्रग्ज आहे जे IV आणि SC रूटने दिले जातात, जे फ्री फॉर्ममध्ये IG ब्लडमध्ये फिरत असतं, त्याला काय करतात, ते न्यूट्रलाइज करतात आणि मास्ट सेललासुद्धा ॲक्टिवेट करत नाहीत आणि कोणत्याही इन्फ्लॅमेटरी सेललासुद्धा ते काय करत नाहीत, ॲक्टिवेट करत नाहीत. ओके, सो इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड यूज्ड इन अ पेशंट विथ द रेज्ड IgE लेवल. म्हणजे ज्या पेशंटमध्ये IgEमुळे झालेला ब्रॉन्कियल अस्थमा आहे अशाच पेशंटमध्ये हे दिलं जातं. अँड इट इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह थेरपी आहे आणि फक्त हे कधी दिलं जातं जेव्हा पेशंटला ब्रॉन्कियल अस्थमा झाला आहे बिकॉज ऑफ द इन्क्रीज्ड लेवल ऑफ द IgE अँटीबॉडी इन टू दी ब्लड. ओके, सो दीज आर दी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ दी ड्रग्स विच आर यूज्ड इन अ ब्रॉन्कियल अस्थमा. याच्या अंडर परत आपण जे ड्रग आणि विथ ब्रँड नेम त्याचे ॲडवर्स इफेक्ट डोस हे बघतो, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, व्हॉट इज द ब्रॉन्कियल अस्थमा, व्हॉट आर द रिझन्स, व्हॉट आर द ट्रिगरिंग फॅक्टर्स, व्हॉट आर द सिम्पटम्स अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा, as well as we have seen the classification of the bronchial asthma or the drugs used in a bronchial asthma, and we have seen the mechanism of action. Okay, so next lecture मध्ये आपण ते ड्रग बघणार आहे and there we will complete our chapter which is nothing but the drugs acting on the respiratory system. Okay, thank you.